नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.1 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग quadrilaterals of given measure. First example, in quadrilateral MORE, length of MO equal to 5.8 cm, length of OR equal to 4.4 cm, measure of angle M equal to 58 degree, measure of angle O equal to 105 degree, मेजर ऑफ अँगल आर इक्वल टू 90 डिग्री। आता या ठिकाणी हे सर्व जे मेजरमेंट दिलेले आहे यावरून आपल्याला रफ फिगर बनवायचे आहे। रफ फिगर म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट न घेता बनवलेली डायग्राम। आता या ठिकाणी टोटल 1 2 3 4 5 एलिमेंट्स दिलेले आहे, म्हणून यावरून आपण क्वाड्रिलॅटरल बनवू शकणार आहोत। आता या ठिकाणी लेंथ ऑफ MO इक्वल टू 5.8 सेंटीमीटर दिलेला आहे। सुरुवातीला आपण जी रफ डायग्राम बनवणार आहोत त्यासाठी कोणत्याही मेजरमेंटची गरज नाहीये, फक्त आपल्याला अंदाजे ही डायग्राम काढायची आहे। बघा या ठिकाणी MO ची लेंथ आपण काढून घेतलेली आहे 5.8 सेंटीमीटर। आता ही काढल्याच्या नंतर फर्स्ट नंबरवरती त्याला आपण फर्स्ट नंबर दिलेला आहे। नंतर आपल्याला या ठिकाणी अँगल O काढायचा आहे, तो म्हणजे 105 डिग्रीचा। या ठिकाणी सुद्धा आपण कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट न घेता 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला। नंतर अँगल M ड्रॉ करणार आहोत, तो म्हणजे 58 डिग्रीचा। बघा या प्रकारे आपण हा 58 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेतला। या ठिकाणी सुद्धा कोणतंही मेजरमेंट न घेता तो ड्रॉ केला। नंतर आता आपल्याला या ठिकाणी लेंथ ऑफ OR दिलेली आहे, ती म्हणजे 4.4 सेंटीमीटर। बघा आता O पासून R आपल्याला या प्रकारे ड्रॉ करायचा आहे। या ठिकाणी पॉइंट R मिळणार आहे 4.4 सेंटीमीटरचा। नंतर या ठिकाणी आपल्याला अँगल R काढायचा आहे, तो म्हणजे 90 डिग्रीचा। बघा या प्रकारे आपण ही अंदाजे डायग्राम काढत आहोत, म्हणूनच त्याला आपण रफ फिगर असे म्हटलेलं आहे। या ठिकाणी हा 90 डिग्रीचा अँगल बनवला आपण, तो म्हणजे अँगल R 90 डिग्रीचा, आणि बाकी जे आहे ते आहे रेज। या प्रकारे आपण ही डायग्राम काढून घेतलेली आहे। आता या रफ फिगरचा वापर करून या ठिकाणी आपण जे नंबर्स दिले आहे 1 2 3 4 5 यांचा उपयोग करून आपण काय करणार आहोत, फेअर फिगर सुद्धा ड्रॉ करून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला MO काढायची आहे 5.8 सेंटीमीटरची। बघा आता आपण या प्रकारे ती काढणार आहोत। या ठिकाणी आपण मेजर करून घेतलं व्यवस्थित 5.8 सेंटीमीटर। बघा 5 च्या नंतर 5.5 आणि नंतर 3 लाईन्स, म्हणजे या प्रकारे ही 5.8 सेंटीमीटरची MO लाईन आपण ड्रॉ करून घेतली। तिला लेबल करून घ्यायचं आहे MO किती सेंटीमीटरची, तर 5.8 सेंटीमीटर। या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं। नंतर अँगल O काढायचा आहे, तो म्हणजे आपल्याला 105 डिग्रीचा। बघा 100 च्या नंतर आहे 105, या ठिकाणी टिक मार्क केलं। नंतर हा पॉइंट आणि O पॉइंट हे दोन्ही पॉइंट आपण जॉईन करून घेतले, आणि हा 105 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे। या ठिकाणी हा एक रे बनलेला आहे, म्हणून त्याला X रे नाव दिलं आहे। 105 डिग्रीचा अँगल तयार झाला। आता सेकंड अँगल काढायचा आहे, तो म्हणजे 58 डिग्रीचा। आता बघा या प्रकारे आपण तो अँगल काढणार आहोत। बघा अँगल M आहे 58 डिग्रीचा, म्हणून आता पॉइंट M वरती प्रोटेक्टर ठेवायचा आहे या प्रकारे, आणि आपल्याला 58 डिग्रीचा अँगल काढायचा आहे। बघा 50 च्या नंतर 55 आणि 3 रेषा 1 2 3, हा झाला 58 डिग्रीचा अँगल। नंतर हा पॉइंट आणि पॉइंट O दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे या प्रकारे। हा बनला 58 डिग्रीचा अँगल। त्यानंतर आता आपल्याला फोर्थ नंबरवरती आहे 4.4 सेंटीमीटरची लाईन काढायची आहे OR ची, म्हणून या प्रकारे आपण स्केल घेणार आहोत आणि कंपासमध्ये 4.4 एवढं डिस्टन्स घेणार आहोत। बघा व्यवस्थित मेजर करून घ्यायचं आहे। नंतर पॉइंट O वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि या प्रकारे एक आर्क काढून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला, तो म्हणजे पॉइंट R आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे OR हे किती मिळालं आपल्याला 4.4। नंतर आपल्याला
अँगल आर काढायचा आहे तो म्हणजे 90 डिग्रीचा। हा पॉईंट आर वरती ठेवायचा आहे या प्रकारे, बघा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीवरती टिक मार्क करून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला पॉईंट अँगल जो आहे अँगल आर तो मिळणार आहे 90 डिग्रीचा। या प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। हा मिळाला आपल्याला 90 डिग्रीचा अँगल आर। एक रे मिळालेला आहे। आता या रेला आपण नाव देऊन घेणार आहोत, वाय रे आणि या ठिकाणी हा झेड रे। नंतर या ठिकाणी हा जो दोन्ही लाईन इंटरसेक्ट केलेला पॉईंट आहे तो म्हणजे पॉईंट ई। या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल बनलेला आहे। अशा प्रकारे ही क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे। या ठिकाणी ओ आरची लेंथ होती 4.4 सेंटीमीटर। अशा प्रकारे ई एम ओ आर हा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे किंवा आपण एम ओ आर ई सुद्धा त्याला म्हणू शकतो। अशा प्रकारे ही डायग्राम आपण ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत। कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल DEFG such that length of DE equal to 4.5 centimeter, length of EF equal to 6.5 centimeter, length of DG equal to 5.5 centimeter, length of DF equal to 7.2 centimeter, length of EG equal to 7.8 centimeter। बघा या प्रकारे आपल्याला ह्या मेजरमेंट दिलेले आहे। या ठिकाणी हे जे मेजरमेंट दिले आहे त्यापैकी 3 ज्या लाईन्स आहे त्या ट्रायंगलच्या तीनही लाईनची लेंथ दिली आहे आणि 2 जे लाईन्स आहे ह्या डायगोनल्स आहे। म्हणजे सुरुवातीचे 3 जे आहे त्या साइड्स आहे आणि हे 2 डायगोनल्स दिलेले आहे। आता या दिलेल्या मेजरमेंटवरून आपण सुरुवातीला रफ फिगर ड्रॉ करून घेणार आहोत। बघा आता लेंथ DE दिली आहे 4.5 सेंटीमीटर। आता रफ फिगर ड्रॉ करायची आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट न घेता आपण ते ड्रॉ करून घेऊया। 4.5 सेंटीमीटरची आपल्याला DE काढायची आहे विदाऊट मेजरमेंट। आता या ठिकाणी नाव देऊन घेणार आहोत आपण DE 4.5 सेंटीमीटर। त्यानंतर आता आपल्याला सेकंड नंबरवरती काढायचं आहे DF 7.2 सेंटीमीटरची। फर्स्ट नंबरवर आहे हे, नंतर सेकंड नंबरवर 7.2 सेंटीमीटरची लाईन आहे। DF ड्रॉ करायची आहे आपल्याला या प्रकारे, D पासून 7.2 सेंटीमीटरची। रफ फिगर आहे म्हणून कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट घ्यायचं नाही। या प्रकारे ही 7.2 सेंटीमीटरची लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला EF ड्रॉ करायची, ती म्हणजे 6.5 सेंटीमीटरची। आता या ठिकाणी आपल्याला DF मिळालेली आहे, या ठिकाणी F पॉइंट आहे। आता आपल्याला EF काढायची आहे, ती म्हणजे 6.5 सेंटीमीटरची। या प्रकारे आपण EF ड्रॉ करून घेणार आहोत 6.5 सेंटीमीटरची। या ठिकाणी सुद्धा रफ फिगर असल्यामुळे मेजरमेंट न घेता ड्रॉ केलेली आहे। या ठिकाणी आपल्याला ट्रायंगलच्या तीनही साइड मिळालेल्या आहेत, D, E आणि F। आता फोर्थ साइड बाकी आहे, ती म्हणजे G। म्हणून या ठिकाणी आपण DG ड्रॉ करणार आहोत 5.5 सेंटीमीटरची। या ठिकाणी EG काढायची आहे आपल्याला 7.8, परंतु त्याआधी आपण काय करणार आहोत, DG काढून घेणार आहोत 5.5 सेंटीमीटरची। या ठिकाणी हा सेकंड नंबर होता, थर्ड नंबरवरती 6.5, फोर्थ नंबरवर आपण ड्रॉ करणार आहोत 5.5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करणार आहोत DG। म्हणून या ठिकाणी या प्रकारे D पासून आपण 5.5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून घेतली। या ठिकाणी पॉइंट G मिळालेला आहे, 5.5 सेंटीमीटर त्याचा डिस्टन्स होतो। फोर्थ नंबरवर हे मिळालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला EG ड्रॉ करून घ्यायची आहे, ती म्हणजे 7.8 सेंटीमीटरची। बघा या प्रकारे पॉइंट G आणि पॉइंट E आपण जॉईन करून घेणार आहोत। ती लाईन आपल्याला मिळाली आहे 7.8 सेंटीमीटरची। त्यानंतर राहिलेले जे 2 पॉइंट आहे ते म्हणजे G आणि F हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे। बघा या प्रकारे आपल्याला ही रफ डायग्राम मिळालेली आहे। आता सेम हेच कन्सेप्ट वापरून आणि हे जे नंबर्स दिले आहे पण 1 2 3 4 5 हे नंबरचा कन्सेप्ट वापरून आपल्याला फेअर फिगर सुद्धा बनवायचे आहे। बघा आता या प्रकारे आपण ही फेअर फिगर बनवणार आहोत। त्यासाठी DE डिस्टन्स सुरुवातीला घ्यायचा आहे, ते म्हणजे 4.5 सेंटीमीटर। बघा आता
या प्रकारे आपण ती फेअर डायग्राम ड्रॉ करणार आहोत। बघा आता या ठिकाणी आपल्याला डीई डिस्टन्स घ्यायचं आहे, ते म्हणजे 4.5 सेंटीमीटर। या ठिकाणी ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे, त्याला लेबल करून घ्यायचं आहे डीई। किती आहे डिस्टन्स, तर 4.5 सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला सेकंड लाईन ड्रॉ करायची आहे, ती म्हणजे 7.2 सेंटीमीटरची। म्हणून स्केल घेतली आणि या प्रकारे कंपासमध्ये 7.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण घेतलेलं आहे। नंतर 7.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतल्यानंतर पॉइंट डी वरती ठेवायचा आहे आणि या प्रकारे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला थर्ड पॉइंटवरती 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं होतं, म्हणून पुन्हा स्केल घेतली आहे, पुन्हा कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण मेजर करून घेतलं। नंतर कंपासचं जे टोक आहे ते पॉइंट ई वरती ठेवलं आणि या प्रकारे आपण एक आर्क मारून घेतलेला आहे। बघा या प्रकारे हा आर्क मारून घेतला, परंतु आता या ठिकाणी दोन्ही आर्क एकमेकांना जॉईन झालेले नाहीये, म्हणून पुन्हा पॉइंट डी वरती ठेवून तो जो पहिला आर्क काढला होता तो या प्रकारे आपण वाढवून घेतलेला आहे। आता या ठिकाणी दोन्ही आर्क एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे एका पॉइंटमध्ये, तो जो पॉइंट आहे तो म्हणजे पॉइंट एफ। आता पॉइंट ई आणि पॉइंट एफ दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे, बघा या प्रकारे। त्याचप्रमाणे पॉइंट डी आणि पॉइंट एफ सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे। आता ई एफ जे होतं त्याचं डिस्टन्स होतं 6.5 सेंटीमीटर आणि डी एफचं डिस्टन्स होतं 7.2 सेंटीमीटर। त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट ड्रॉ करायची लाईन ती म्हणजे 5.5 सेंटीमीटरची। पुन्हा स्केल घेतली, पुन्हा कंपासमध्ये 5.5 एवढं डिस्टन्स आपण मेजर करून घेतलं। नंतर कंपासचं जे टोक आहे ते डी पॉइंटवर ठेवून या प्रकारे एक आर्क ड्रॉ करून घेतला, म्हणजे या ठिकाणी हे 5.5 सेंटीमीटरवर एक आर्क ड्रॉ केला। त्यानंतर आता आपल्याला 7.8 सेंटीमीटर ड्रॉ करायचं होतं, म्हणून पुन्हा आपण कंपासमध्ये 7.8 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मेजर करून घेतलं या प्रकारे। नंतर पॉइंट ई वरती कंपासचं टोक ठेवलं आणि या प्रकारे एक आर्क ड्रॉ करून घेतला। आता या ठिकाणी दोन्ही जे आर्क आहे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे एका पॉइंटमध्ये, आणि तो पॉइंट म्हणजे कोणता, तर तो पॉइंट आहे जी पॉइंट। या ठिकाणी पॉइंट डी आणि तो पॉइंट जी जॉईन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी हा जी पॉइंट मिळाला आपल्याला। त्याचप्रमाणे पॉइंट जी आणि पॉइंट ई सुद्धा आपण जॉईन करून घेतले। आता या ठिकाणी उरलेले जे दोन पॉइंट आहे, या ठिकाणी हे डिस्टन्स होतं 7.8 सेंटीमीटर आणि या ठिकाणी हे डिस्टन्स होतं 5.5 सेंटीमीटर। आता उरलेले दोन्ही पॉइंट जी आणि एफ सुद्धा एका स्ट्रेट लाईनने आपण जॉईन करून घेतले। अशा प्रकारे हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला तयार झालेला दिसत आहे, जी या ठिकाणी आपल्याला DEFG हा क्वाड्रिलॅटरल आपण या प्रकारे कन्स्ट्रक्ट केलेला आहे। क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत। इन क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ ऑफ AB इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, लेंथ BC इक्वल टू 4.8 सेंटीमीटर, मेजर ऑफ एंगल A इक्वल टू 70 डिग्री, मेजर ऑफ एंगल B इक्वल टू 50 डिग्री, मेजर ऑफ एंगल C इक्वल टू 140 डिग्री। आता या ठिकाणी आपल्याला हे मेजरमेंट दिलेलं आहे। या मेजरमेंटवरून आपल्याला रफ फिगर ड्रॉ करायचे आहे। 2 लेंथ दिलेले आहे आणि 3 अँगल्स दिलेले आहे। आता सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊ। बघा आता या ठिकाणी सुरुवातीला आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत, ती म्हणजे 4.8 सेंटीमीटरची, दॅट इज BC लाईन आपण ड्रॉ करून घेतली 4.8 सेंटीमीटरची। नंतर या ठिकाणी आपल्याला अँगल C ड्रॉ करायचा आहे 140 डिग्रीचा। बघा या प्रकारे 140 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ करून घेतला। ही रफ फिगर आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट न घेता आपण ड्रॉ केला आहे। अँगल B ड्रॉ करायचा आहे 50 डिग्रीचा। या प्रकारे आपण तो 50 डिग्रीचा अँगल सुद्धा ड्रॉ करून घेतला। आता यानंतर
आपल्याला ए बीची लेंथ दिली आहे ती म्हणजे 6.4 सेंटीमीटर. या ठिकाणी पॉईंट बी दिलेला आहे. ए बी काढायचं आपल्याला 6.4 सेंटीमीटर. याच लाईनवरती ए पॉईंट येणार आहे, म्हणून ही लाईन आपण थोडी एक्सटेंड करून घेणार आहोत, कारण या ठिकाणी 6.4 सेंटीमीटर आपल्याला लेंथ ड्रॉ करायची आहे. म्हणून या ठिकाणी ही लाईन आपण या प्रकारे एक्सटेंड करून घेतली, वाढवून घेतली. या ठिकाणी पॉईंट ए मिळाला. अशा प्रकारे ही ए बी लाईन आपण ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आपल्याला अँगल ए ड्रॉ करायचा आहे, तो म्हणजे 70 डिग्रीचा. आता या ठिकाणी ए पॉईंटमधून तो अँगल आपल्याला या प्रकारे ड्रॉ करायचा आहे. ही रफ फिगर होती, म्हणून मेजरमेंट न करता आपण हा 70 डिग्रीचा अँगलसुद्धा ड्रॉ करून घेतला. दोन्ही लाईन इंटरसेक्ट करता त्या पॉईंटला आपण डी नाव दिलं. हा 70 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला. अशा प्रकारे 2 साईड दिलेल्या होत्या आणि 3 अँगल दिलेले होते. या प्रकारे ही रफ फिगर आपण बनवून घेतली. आता आपण या दिलेल्या मेजरमेंटवरून फेअर फिगरसुद्धा बनवून घेणार आहोत. या प्रकारे हे लेबलिंग करून घेऊया. बघा, आता आपल्याला फेअर फिगर बनवायची आहे. बी सीची लेंथ दिली आहे 4.8 सेंटीमीटर. सुरुवातीला आपण बी सी काढणार आहोत 4.8 सेंटीमीटरची. बघा, या प्रकारे मेजर करून घेतलं 4.8 सेंटीमीटर. लेबल करायचं आहे त्याला बी आणि सी 4.8 सेंटीमीटर. नंतर अँगल सी मोजायचा आहे आपल्याला, तो म्हणजे 140 डिग्रीचा. पॉईंट सी वरती ठेवायचा आहे प्रोटेक्टर या प्रकारे आणि 140 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. 100, 110, 120, 130 आणि हा 140. आता या ठिकाणी पॉईंट सी आणि हा 140चा अँगलचा पॉईंट, हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे या प्रकारे. म्हणजे हा 140 डिग्रीचा अँगल आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला 50 डिग्रीचा अँगलसुद्धा ड्रॉ करून घ्यायचा आहे. पॉईंट बी वरती प्रोटेक्टर ठेवलेला आहे आणि 50 डिग्रीचा अँगल आपल्याला या प्रकारे ड्रॉ करायचा आहे. पुन्हा हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. हा 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून झालेला आहे. या ठिकाणी 50 डिग्रीचा अँगल मिळाला, या ठिकाणी 140 डिग्रीचा अँगल मिळाला. त्यानंतर आता आपल्याला ए बी लाईन ड्रॉ करायची, ती म्हणजे 6.4 सेंटीमीटरची. पुन्हा स्केल घेणार आहोत आणि कंपासमध्ये 6.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण घेणार आहोत. व्यवस्थित मेजर करून घ्यायचं आहे 6.4 सेंटीमीटर. नंतर कंपासचं टोक पॉईंट बी वरती ठेवून या प्रकारे एक आर्क मारून घ्यायचा आहे. या ठिकाणी दोन्ही लाईन इंटरसेक्ट करणारा पॉईंट मिळाला ए आणि हे डिस्टन्स मिळालं 6.4 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला अँगल ए ड्रॉ करायचा आहे 70 डिग्रीचा. प्रोटेक्टर घ्यायचा आहे. प्रोटेक्टर पॉईंट ए वरती ठेवायचा आहे व्यवस्थित. बघा, हा इंटरसेक्टिंग पॉईंट होता, त्यावरती प्रोटेक्टर ठेवायचा आहे व्यवस्थित आणि 70 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 70 वरती टिकमार्क करून घेतलं या प्रकारे. नंतर पॉईंट ए पासून एक स्ट्रेट लाईन या प्रकारे आपण ड्रॉ करून घेतली. हा 70 डिग्रीचा अँगल मिळाला. या ठिकाणी दोन्ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहे, या ठिकाणी एक्स रे आणि वाय रे, नंतर इंटरसेक्ट करणाऱ्या पॉईंटला आपण नाव दिलं, ते म्हणजे डी. अशा प्रकारे ही क्वाड्रिलॅटरलची डायग्राम बनलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी या प्रकारे आपण हा कन्स्ट्रक्ट करून घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. कन्स्ट्रक्ट quadrilateral LMNO such that length of LM equal to 6 cm, length of LO equal to 6 cm, length of ON equal to length of NM equal to 4.5 cm, length of OM equal to 7.5 cm. आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रिलॅटरल LMNO याचे काही मेजरमेंट दिलेले आहे. या ठिकाणी साइड्स दिलेले आहेत, त्याचबरोबर 1 डायगोनल दिलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला दिलेल्या मेजरमेंटवरून रफ फिगर ड्रॉ करायची आहे. म्हणून या ठिकाणी आपण रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी MN ड्रॉ करणार आहोत 4.5 सेंटीमीटरची. याला लेबल करणार आहोत MN 4.5 सेंटीमीटर. ते झाल्यानंतर फर्स्ट नंबर याला द्यायचा आहे. सेकंड नंबरवरती आपण काय करणार आहोत, ON ड्रॉ करणार आहोत 4.5 सेंटीमीटरची.
पुन्हा n वरती ठेवून आपण या प्रकारे 4.5 सेंटीमीटर ड्रॉ करून घेतली। या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर आणि तो पॉइंट मिळाला O। नंतर आपण काय करणार आहोत, OM ड्रॉ करणार आहोत डायगोनल 7.5 सेंटीमीटरचा। थर्ड नंबर वरती ती स्टेप येणार आहे। OM आपण जॉईन करून घेतलं, ती मिळाली आपल्याला 7.5 सेंटीमीटरची। त्यानंतर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आपल्याला पॉइंट M आहे आणि या ठिकाणी आपल्याला L पॉइंट हवा आहे, म्हणून आपण LM ड्रॉ करून घेणार आहोत 6 सेंटीमीटरची। या प्रकारे ही 6 सेंटीमीटरची लेंथ आपण ड्रॉ करून घेतली। या ठिकाणी आपल्याला पॉइंट L मिळाला। त्यानंतर LO सुद्धा 6 सेंटीमीटर आहे, म्हणून पॉइंट L आणि पॉइंट O या प्रकारे जॉईन करून घेतली, ती सुद्धा 6 सेंटीमीटरचीच आहे। अशा प्रकारे ही रफ डायग्राम आपल्याला मिळालेली आहे। या ठिकाणी थर्ड नंबर नंतर फोर्थ नंबरवरती LM ड्रॉ केली आणि फिफ्थ नंबरवरती LO ड्रॉ केली। अशा प्रकारे ही रफ डायग्राम आपण ड्रॉ करून घेतली आहे। अगदी याच पॅटर्ननुसार आपल्याला फेअर फिगर सुद्धा ड्रॉ करून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण MN ड्रॉ करणार आहोत 4.5 सेंटीमीटरची। बघा या प्रकारे व्यवस्थित मेजर करून घ्यायचं आहे। MN ड्रॉ करायची आहे 4.5 सेंटीमीटरची। बरोबर या प्रकारे त्याला लेबल करायचं आहे। MN आहे 4.5 सेंटीमीटर। नंतर NO ड्रॉ करायची आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर, म्हणून आपण स्केलमध्ये 4.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मेजर करून घेतलं कंपासमध्ये आणि पॉइंट N वरती कंपासचं टोक ठेवून या प्रकारे एक आर्क काढून घेतला 4.5 सेंटीमीटरचा। त्यानंतर थर्ड स्टेपवरती आपल्याला OM ड्रॉ करायचा होता 7.5 सेंटीमीटरचा, म्हणून 7.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स आपण कंपासमध्ये मेजर केलं। पॉइंट M वरती आपण कंपासचं टोक ठेवून या प्रकारे त्याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढला। या ठिकाणी जो पॉइंट मिळाला तो म्हणजे पॉइंट O। आता पॉइंट O आणि पॉइंट N या प्रकारे जॉईन करून घेतले। नंतर पॉइंट O आणि पॉइंट M सुद्धा या प्रकारे जॉईन करून घेतले। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी मेजरमेंट राईट डाऊन करणार 4.5 सेंटीमीटर आणि हे 7.5 सेंटीमीटर। त्यानंतर आता आपल्याला LM ड्रॉ करायचा आहे 6 सेंटीमीटरचा। पुन्हा आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मेजर करून घेतलं। नंतर कंपासचं टोक आपण M पॉइंटवरती ठेवून या प्रकारे एक आर्क ड्रॉ केला। नंतर या ठिकाणी पॉइंट L आपल्याला मिळणार आहे, परंतु LOचं डिस्टन्स सुद्धा 6 सेंटीमीटर होतं, म्हणून कंपासमधलं 6 सेंटीमीटरचं डिस्टन्स तसंच ठेवून पॉइंट O वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि सुरुवातीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा एक आर्क ड्रॉ केला। आता हे दोन्ही आर्क इंटरसेक्ट करणारा पॉइंट मिळाला तो म्हणजे L। आता त्यानंतर आपल्याला पॉइंट L आणि M या प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहे। बरोबर त्याचप्रमाणे पॉइंट L आणि O सुद्धा या प्रकारे आपण जॉईन करून घेतले। हे डिस्टन्स होतं 6 सेंटीमीटर, त्याचप्रमाणे LM डिस्टन्स सुद्धा होतं 6 सेंटीमीटर। अशा प्रकारे हा क्वाड्रिलॅटरल MNOL मिळालेला आहे। अशा प्रकारे आपण ही डायग्राम ड्रॉ करून घेतली। अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 8.1 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।